हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. कर्पूर गौरी स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजका सदैव. अंती स्वहित सूचना विचारी, तुझवी न शंभू मज पूर्णकारी. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार परत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास शिवरात्री या महान व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 समास पराभव उत्तरायण वसंत ऋतू चैत्र मास प्रदोष बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी आहे. मित्रांनो, शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे. शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते. या व्रताचे उद्यापन मात्र किमान 14 वर्षाच्या व्रताचरणानंतर विधिवत करावे लागते. मित्रांनो, आता यासाठी विशेष पूजा साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. खडीसाखर, गंगाजल, आसन, एका तांब्यात शुद्ध ताजी पाणी, अभिषेक पात्र, पळीभांडे, तामन 2, सफेद सोहळे, बेलपत्र, भस्म, विभूती, अखंड अक्षत, सफेद फुले, धूप, दीप, कापूर, जांभे जोड, कच्चे दूध, पंचामृत, तांबूल, दक्षिणा व श्रीफळ. सामान्य शैव वैष्णव यांच्या देवघरात पंडितामार्फत जागृत शिवलिंग विधिवत प्राण प्रतिष्ठित केले असावे. यावर रोज रुद्राभिषेक होत असावा. शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे असावे. समोर शिवाचे वाहन नंदी असावे. शिवलिंगावर सतत जलधारा रात्रंदिवस पडत असावी. असे शिवलिंग आपल्या वास्तूत ईशान्य भागात असावे. सेवा खंडित होता कामा नये अशी धार्मिक मांडणी असेल तरच मध्यरात्री निषिद्ध काळात सामान्य शैवानी विधिवत अभिषेकयुक्त सेवा या शिवरात्रीला आपल्या घरीच करावी. आपण जर वीरशैव लिंगात समाजाचे असाल, शिवाचार्य मार्फत विधिवत मुहूर्त समय दीक्षा घेतलेली असेल तर ह्याचा शिवलिंग व शिवमंत्र त्यांच्याकडून प्राप्त झालेले असेल. आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असेल, गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असेल तरच मध्यरात्री निषिद्ध काळामध्ये वीर शैवांनी विधिवत अभिषेकयुक्त सेवा या शिवरात्रीला आपल्या घरी संकल्प सोडून करावे. अन्यथा दोघांनीही अर्थात सामान्य व वीरशैवांनी जवळचे जागृत शिवमंदिर मध्यरात्री पूजेपुरते आपणास मिळत असेल तर पाहावे. मित्रांनो, सामान्य शैव वैष्णवांना मात्र अशौच नियमांचे पालन करावे लागते. अशावेळी त्यांनी माळेविना मानसिक मंत्र जप व ध्यान धारणा मात्र अवश्य करावे. वीरशैवांना मात्र पंचसूतकाचा दोष लागत नाही. तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सुचिरभूत होऊन करावे. मित्रांनो, शिवरात्र तिथी बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी रात्री 10:33 ते गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:12 आहे. शिवलिंग पूजा बुधवारी मध्यरात्री 12:47 ते 1:35 असणार आहे. या निषिद्ध काळातच करायची आहे. उपवास आपण बुधवारच्या सूर्योदयापासून ते गुरुवारच्या सूर्योदयापर्यंत करणार आहोत. उपवास काळात फळे वा दुग्ध उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटामिठाचे पदार्थ सेवन करू नका, अन्यथा आपला उपवास वाटेल. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून दीक्षा, गुरु मंत्र
व पंचाक्षरी षडाक्षरी शिव मंत्र वा शिव गायत्री मंत्राचा माळविना दिवसभर करत राहा मित्रांनो. काम क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. पूजा कुठेही करा, घरी किंवा मंदिरात, अंतर्बाह्य शुद्धी करूनच करा. पांढरे सोळे परिधान करा. शिवलिंग पूजा, रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करावे. मित्रांनो, आजच्या पूजेसाठीचा संकल्प याप्रमाणे: हर ओम शिव शिव शंभो रात्र्या प्रवर्तमान सद्य ब्रह्मण जिथे पराधे स्वतः कल्पे वैवस्वत मानवातील पहिले. जम्बूद्वीप भारत वर्ष भारत खंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देश व्यापार जन्म शालिवान शके 1948. प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संसारी उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष सौम्यवासरे पूर्व भाद्रपद नक्षत्र इंद्र योगे विष्टीकरणे शिवरात्री शोधित वीरगोत्रात उत्पन्न मी कळपा मऊ पात दुरित क्षेत्राशी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत इष्टलिंग पूजा एवं शिवलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. जागा शुद्धीसाठी गंगाजल थोडे पंचगव्य मिसळावे. आपण पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालू शकता. शुद्ध ताजे जलात थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाकू शकता. पूजेत लिंगाष्टक म्हणा, शिवाच्या 108 नावाचा उच्चार एक एक बेलपत्रासह वा बेलपत्रावर करा. एकाच आरती करा, कापूर आरती करा, घालीन लोटांगण या खडी साखरेचा नैवेद्य दाखवा. प्रदक्षिणा घाला, नमस्कार करा, क्षमा प्रार्थना करा, माळेविना मंत्र जप करा. या नंतर पूजेतील अभिषेकाचे तीर्थ व प्रसाद महाप्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करावा. मित्रांनो, मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण समर्थ असाल तर रात्रभर केवळ शिव मंत्र जप. मित्रांनो, मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण असमर्थ असाल तर रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यान धारणा करा. संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिवगुणगान करा, शिवभजन कीर्तन करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा. यानंतर थोडी शिव ध्यान धारणा करावी. ब्राह्मण व लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जाणवे, जोड, भस्मवडी, रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा. यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त. आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ, क्षमा करा, शिवरात्री संबंधीचा जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवशंभो महादेव.